मिळणार नाही पुन्हा आई बापाची मिळणार नाही पुन्हा आई काया जिजवण तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी म्हातारपणी त्या आई बापाला लावची भीक मागाया रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया या जगात परत तुम्हाला ही माणसं नाही आयुष्यात मिळू शकत म्हणून बसलेली मंडळी ऐकून जा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा या जगात प्रत्येक जीवाला जावं लागल कुणी असू द्या प्रत्येक जीवाला जावं लागल म्हणून आहे तोपर्यंत सेवा करा पण माणसाला आहे तोपर्यंत सेवा करता आली नाही महाराज मग आता आमच्याजवळ आई बापच नाही मग आता मला सेवा करता येईल का विटेकर ऐकून जा विपासून थोडा कमी करा ऐका सांगून जातो आई बाप असताना जर सेवा करता नाही आली तर महाराज म्हणतात गेल्यानंतर सुद्धा आई बापाची सेवा करता येते कशी काय सेवा करता येते सांगून जातो याचं उदाहरण आज या चौगुली परिवारानं आपले वडील गेल्यानंतर पाठीमागं त्यांची सेवा केली कोणती सेवा केली तर पाठीमागं त्यांच्या श्राद्धाला कीर्तन भजन अन्नदान वस्त्रदान ठेवलं ही पाठीमागं गेल्यानंतर त्यांची सेवा केली जोपर्यंत हे तुम्ही कार्यविधी करत नाही तोपर्यंत गेलेला आत्मा मुक्त होत नाही जोपर्यंत पुढचा गेलेला आत्मा मुक्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळत नाही हे ठरलेलंच आहे महाराज मग पाठीमागं एवढं करायचं मग कीर्तनच का ठेवायचं एखादा नाच गाण्याचा कार्यक्रम चालणार नाही का त्यातून पाप निर्माण होईल पण पुण्य कमवण्याची एकमेव जागा त्याचं नाव आहे कीर्तन म्हणून पाठीमागं श्राद्धाला कीर्तन भजन ठेवलं पाहिजे महाराज मग कीर्तनच का ठेवायचं कीर्तन ठेवल्यावरती होतं तरी काय विटेकर ऐकून जा आपल्या बापाच्या आपल्या आईच्या श्राद्धाला जर पाठीमागं कीर्तन ठेवलं तर होतं तरी काय आज खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगून जातो आहे का चारही बावंड पैठणच्या दिशेनं चालली नाव होतं ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताबाई पैठणच्या दिशेनं निघाली आणि पैठणच्या दिशेनं जात असताना संध्याकाळ झाली आणि न्यायपीठ बंद झालं पैठण मध्ये पोहोचले शुद्धीपत्र आणण्याकरता गेले होते पूर्वीचं न्यायपीठ होतं पण पूर्वीच्या न्यायपीठात न्याय नव्हता पण न्यायालयाला टायमिंग होतं 11ला उघडायचं आणि 5ला बंद व्हायचं आताचं न्यायपीठ संध्याकाळ 5ला बी उघडतं रातच्या 10ला बी उघडतं पहाटे 2ला बी उघडतं पहाटे 3ला बी उघडतं कवा बी आत्ताचं न्यायपीठ उघडतं आणि आत्ताच्या न्यायपीठात असं सांगितलं जातं आता तुम्ही खरं बोलायचं असं सांगितलं जातं आता खरं बोला कोण म्हणत नाही तुम्ही खोटं बोला तरच तुम्ही सुटाल आत्ताचं न्यायपीठ असं सांगतं पण पूर्वी न्यायपीठ होतं न्यायपीठ बंद झालं आणि न्यायपीठ बंद झाल्यानंतर एक रस्त्यानं ब्राह्मण चालवताना त्या ब्राह्मणाने विचारलं ए पोरांनो अरे कोण आहे ना तुम्ही चारीचे चारी पोर उभा राहिली सांगितलं मी ज्ञानदेव मी सोपान निवृत्ती मुक्ताबाई असं कशा करता आला शुद्धीपत्र घेण्याकरता आलो न्यायपीठ बंद झालं मग ती म्हातार म्हणते पोरांनो राहणार कुठं मग त्या क्षणाला माऊली म्हणाले बाबा राहणार कुठं म्हणजे पृथ्वीवरती खाणार काय वारा आणि पांघरणार काय आकाश काय वाक्य होतं बघा माझ्या ज्ञानोबरायांचं मग म्हातारा म्हणते मग एक काम करा चला आज माझ्या घरला संध्याकाळी मुक्काम करा माऊली म्हणजे चला तर चला चारही भावंड त्या म्हाताऱ्या संघ घरला गेली संध्याकाळ झाली मुक्काम केली सकाळी पहाटे 3 वाजता 3:30-4 सुमारास म्हातार उठलं आणि म्हाताऱ्याने स्वयंपाक करायला सुरुवात केला 500 ब्राह्मणांचा म्हाताऱ्याने स्वयंपाक केला माझ्या ज्ञानोबराय जागे झाले 6-7:30 वाजता उठले आणि उठल्यानंतर माझ्या ज्ञानोबरायांनी विचारावं बाबा ओ बाबा
एवढं जेवण पुन्हा करता केलं? तर ती म्हातारं सांगते, माऊली आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे आणि मी सकाळपासून 500 ब्राह्मणाचा स्वयंपाक केलाय. माऊली म्हणले बरं झालं, आम्ही आज तुमच्या घरी आलो, तुमच्या बापाचं श्राद्ध आहे, खरंच आनंद वाटला. म्हातारं सगळ्या ब्राह्मणांनी बोलवाय गेलं. येशूपंत, दत्तूपंत, सिद्धूपंत, चला हो चला, माझ्या बापाचं श्राद्ध आहे, सकाळपासून मी स्वयंपाक केलाय, चला घरी जेवायला. एक बी ब्राह्मण याला तयार नव्हता. म्हणू लागला, अरे संन्यासाची पोरं तू घरात ठेवली, तुझं घर वाटलं गेलं, तुझ्या घराला सुद्धा स्पर्श करणार नाही. एवढं सगळं झालं. बसलेली मंडळी ऐकून जा. बापाचं श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन जर ठेवलं तर होतं तरी काय, याचं उत्तर तुम्हाला उदाहरणातून देतोय. बसलेली मंडळी ऐका. त्या क्षणाला सगळ्या ब्राह्मणांनी म्हातारला काढलं. म्हातार घडी रडत आलं आणि माऊलीने विचारलं, बाबा ओ बाबा काय झालं, रडता का? मग त्या क्षणाला ते म्हातार म्हणते, माऊली 500 ब्राह्मणाचा स्वयंपाक केला पण एकही यायला तयार नाही. माऊली म्हणले काय येत नाही? सगळी म्हणतात संन्यासाची पोरं तू घरात ठेवली, तुझं घर वाटलं गेलं, तुझ्या घरी आम्ही जेवायला सुद्धा येणार नाही का, पाणी प्यायला सुद्धा येणार नाही. ऐका बसलेली मंडळी. त्या क्षणाला माऊलीने सांगितलं, जा एकदा प्रेमानं विचारा, येत्यात का बघा. ती जर नाही आली तर त्यांचं मेल्यालं सगळं बाप जेवायला बोलवतो. तुम्ही कीर्तन ऐकताय बसलेली? कीर्तन ऐकताय? हे माझ्या बापानं लिहिलेलं मी सांगित नाही, माझ्या ज्ञानोबरांच्या जीवनातला प्रसंग सांगतोय, ऐकून जा. ठीक आहे, मी लिहिलेलं नाही. ऐका 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 ऐका. त्या क्षणाला म्हातारा हसलं. म्हातारा म्हणते माऊलीशी, माऊली येत्या तुम्ही जा एकदा प्रेमाने त्यासनी बोलवा, नाही आले तर मला विचारा. ऐका बसलेली मंडळी. ते म्हातारा पळत गेलं. सगळ्यांनी म्हणलं चला येशूपंत, दत्तूपंत, एक बी याला तयार नाही. म्हातारा लोळत लोळत घरला आलं आणि माऊलीने सांगितलं, बाबा नाही ना आली, राहू द्या, लावा वाड्याचा दरवाजा लावला वाड्याचा आणि मुक्ताबाईला सांगितलं, हे मुक्ता चल टाक पत्रावळ्या टाकल्या. आता वाढायला कोण होतं माहितीये का? आधी माया शक्ती पार्वतीचा अवतार म्हणजे माझी मुक्ताबाई वाढाय होती. अहो येड्याला नवं गेलेल्या पित्रांनी तुझं जेव्हा याला अवघड. मुक्ताबाईने पत्रावळ्या टाकल्या. सोपान काकांनी वाढायला घेतलं. वास्तविक पाहता शास्त्र सांगतं, लहान्या भावानं मोठ्या भावाला काम सांगायचं. विटेकर तुमच्याकडे कसं काय, असंच आहे का? हाय ना. हा, लहान्या भावानं मोठ्या भावाला काम सांगायचं नसतं. मग ज्ञानोबराय म्हणते आपण निवृत्तीदादांना काम सांगणं चुकीचं आहे, म्हणून ज्ञानोबरायांनी वाढायला घेतलं. पण बारक मोठ्याला काम सांगत नाही म्हणून मोठ्यानं ताटून बसायचं नाही. जर बारक काम करते तर मोठ्यानं सुद्धा काम केलं पाहिजे. निवृत्तीदादांनी वाढायला घेतलं. बसलेली मंडळी ऐका. सगळं वाढून झालं आणि म्हाताऱ्याला सांगितलं, बाबा फिरवा एकदा तुपाची वर्ण धार. तुपाची धार म्हाताऱ्याने फिरवली आणि तुपाची धार जशी फिरवली तसं म्हाताऱ्याचा हात हातामध्ये धरला आणि माऊली पंक्तीच्या मध्ये आले आणि स्वर्ग लोकांकडे हात केला आणि म्हणले, हे पैठणच्या ब्राह्मणांनो, अरे जितके ती तेवढी सगळी मेलेल्या बापांनो, अरे बघताय काय, या अरे जेवायला या. तुम्ही काय माझ्याकडे बघताय? म्हातार बी असंच माऊलीकडे बघत होतं. पण 500च्या 500 पित्र सगळी एका तिथीनं जशी गेली होती त्या लाईनीनं सगळी जेवायला बसली आणि म्हाताऱ्यानं तोंडातून बोट घातलं. का तर त्या पंक्तीत त्याचा कोण आला होता? त्याचा बाप पण तिथं आला होता. तो म्हणला, लगा संत माझ्या घरी आलं आणि माझा बाप सुद्धा त्या तिथीला माझ्या दारात जेवायला आला. त्याला आनंद झाला. माऊली म्हणले, पित्रांनो गप जेवायचं नाही. पुंडलिका म्हणा पुंडलिका. मग सगळ्या पित्रांनी पुंडलिका म्हणली. कुणी मेलेल्या पित्रांनी काय म्हणली? हा पुंडलिका म्हणली. आपल्या ताटात पापड पडला की पुढच्या ताटात बी आपण जाऊ दे. हा हे बरोबर आहे की नाही? त्या मेलेल्या पित्रांनी पुंडलिका म्हणली आणि जशी पुंडलिका झाली तसं बाहेरच्यासनी वाटलं सगळी गेली ती आणि मीच राहिलो. सगळी गेली ती आणि मीच राहिलो. पण तिथलं टेन्शन असतं. त्यासनी टेन्शन आलं. ती म्हणते चला जाऊया पळत. जेव पळायला लागला. त्याच्यात पद्धत होती, सोळं निसून जायची. सोळं माहितीये की नाही? त्याच लुंगीत असतं ते सोळं. एकाला सोळं गावला, ती बायकोचं पातळ गुंडून आलं. ते तसंच पळत आलं. जे ती म्हणते मला वाटलं तू आला म्हणून मी आलो. अरे पण आपण तर सगळे बाहेर आहे, मग आज जेवतोय तरी नक्की कोण? माऊली म्हणले, बाहेर प्रत्येकाला कळले कोण आत आले. माऊली म्हणले, ए कोपऱ्यातल्या ताज्या पित्रा, अरे गप काय जेवतोय? ताजं पितार कळतं? ताजं पितार नाही कळत. अहो नेमकं 15 दिवसावर गेलेलं त्याला ताजं पितार म्हणायचं. हा मग गेलेलंच आहे ना ते ताजं पितार.
त्याचा आवाज म्हणजे अख्ख्या गावाला पाठ. अर असं गावात एकतरी नमुना असतो त्याचा आवाज. त्याचं काय ना काहीतरी कारणानं अख्ख्या गावाला माहित असतात. 100 वर्ष जरी झाली तरी गावातली माणसं म्हणतात त्याच्यासारखं आपल्या गावात एक होतं बरं का. असं आपण अख्खं गाव म्हणत असतं. माऊली म्हणजे कोपरे त्या ताज्या पित्रा अरे गप काय जेवतोय एखादा श्लोक म्हण. मग त्या पित्राला श्लोक म्हणायला सुरुवात केली. त्याचा आवाज म्हणजे अख्ख्या गावाला पाठ. कारण ते चोचलं होतं. तो कुठल्या बी पंक्ती जेवाय बसू द्या त्याचा त्यानं श्लोक जर म्हणला की खालच्या आळीतनं सगळी म्हणायची. बहुतेक वरच्या आळीचं रामभाऊ पाटील का जेवायला आलं. त्याला सांगितलंय पित्रा श्लोक म्हण. त्यानं श्लोक म्हणायला सुरुवात केली. बसली मंडळी ऐका. वितुच्या हाती लाल रंगीत काती वितू बैकला भीमावा लवंती. तेजो पोरग बाहेर गावातली सगळी माणसं म्हणली ए लगा ह्यो आवाज ओळखीचा वाटतोय. आणि त्या पोराला म्हणली अरे तुझ्या बापाचा आवाज आहे आतला. मग पूर्वी घराला सान असायचं. सान एकानं शिडी आणली शिडी लावली आणि त्याचं पोरग शिडीवरून वर चढत गेलं आणि त्यानं वरनं वाकून बघितलं. तो म्हणला अरे माझा एकट्याचाच बाप नव तुमचं सगळ्याचं बाप. आज जेवायला बसल्या शिडी तुटली पण बापाचा तोंड बघता आलं नाही. मला एवढंच सांगायचं आहे दारात बापाच्या श्राद्धाला कीर्तन भजन अन्नदान वस्त्रदान जर ठेवलं तर 33 कोटी देवांना तर यावंच लागतं. कारण जे ते कीर्तनाची जागा ते पांडुरंग उभा. जर विश्वाचा मालक तिथं येत असेल तर चालवणारा बोलवणारा तारणारा तो विश्वाचा मालक आहे. गेलेल्या आत्म्याला आणण्याची ताकद सुद्धा त्याच्यामध्येच आहे. म्हणून पाठीमागे श्राद्धाला कीर्तन भजन अन्नदान करा. गेलेला पित्र सुद्धा आपल्या दारात जेवल्याशिवाय राहत नाही. इतकी ताकद पाठीमागे श्राद्धात कीर्तनात भजनात आहे. म्हणून पाठीमागे ठेवा. म्हणून खऱ्या अर्थानं आज वाटतं कैलासवासी वैकुंठवासी बाळासो अग्नू चौगले अण्णा तब्बल तुम्ही 3 वर्ष झालं निघून गेला. पण आज तुमच्या करता जर टाळ वाजतो कीर्तन होतं भजन होतं अन्नदान होतं वस्त्रदान होतं. या सगळ्या गोष्टी जर आज तुमच्या करता होत असतील तर तुकोबऱ्यांना सुद्धा असताना म्हणावं लागलं होतं आयुष्यात माणसाचा जन्माला आल्यानंतर सुरुवातीपेक्षा माणसाच्या आयुष्यातला शेवट सगळ्याचा महत्वाचा असतो. कारण माणूस जन्माला कसाही येऊ द्या पण आयुष्यात तो कसा जगला याला सगळ्यात फार किंमत आहे. किती दिवस जगला याच्यापेक्षा किती दिवस जगला पण याला सगळ्यात फार किंमत आहे. पण कसा जगला याला सुद्धा फार तितकीच किंमत आहे. अण्णा तुम्ही तब्बल 3 वर्ष झालं निघून गेला पण आज तुमच्या करता टाळ वाजतो कीर्तन होतं. याच्या अर्थी आयुष्यात तुम्ही नक्कीच चांगलं जगला. म्हणून तुमचा शेवट जर आज कीर्तनानं आणि भजनानं होत असेल तर तुकोबऱ्यांना सुद्धा म्हणावं लागलं अण्णा तुमचा शेवट नक्की झाला तरी कसा. अभंगाचं पहिलं शेवट चांगला असावे. बसलेली मंडळी मला तुम्ही सांगा तुमची सकाळ चांगली असावी दुपार चांगली असावी का संध्याकाळ चांगली असावी. तुमची सकाळ चांगली असावी तुमची दुपार चांगली असावी का तुमची संध्याकाळ चांगली असावी. तुमची कुठलीच वेळ चांगली नको. तुम्हाला सगळं वाईटच पाहिजे का. मग तुम्हाला सकाळ चांगली पाहिजे का दुपार चांगली पाहिजे का संध्याकाळ चांगली पाहिजे. मी एवढंच विचारले. सकाळ चांगली पाहिजे मग दुपार वाईट पाहिजे का मग संध्याकाळ वाईट पाहिजे का. म्हणजे याचा तुम्हाला सकाळ बी चांगली पाहिजे दुपार बी चांगली पाहिजे आणि संध्याकाळ पण
हा एवढं देवान जर तुम्हाला चांगलं दिलं तर तुम्ही देवाकडे याल का? आता जे याचं बंद झालंय आणि परत याल का तुम्ही? महाराज म्हणतात आयुष्यात जन्माला येणं जसं निश्चित आहे, मरणं सुद्धा निश्चित आहे, जगणं सुद्धा प्रत्येकाला निश्चित आहे, पण किती दिवस जगला यापेक्षा कसा जगला याला सगळ्यात फार किंमत आहे. सोपं सांगा बसलेले मंडळी, ज्या दिवशी आपण जाऊ त्या दिवशी किती जरी कट्टर वैरी असला तरी त्यानं म्हणावं बरं झालं पिढा नाही ना दादा. अरे किती जरी कट्टर वैरी असला तरी त्यानं सुद्धा म्हणावं बस बस त्याच्यासारखा माणूस होता, जगायला पाहिजे होता, अरे वाईट होता पण अजून का होईना आपण 5-10 वर्ष तरी त्या माणसानं जगावं. असं गेल्यानंतर माणसाने म्हणावं. सोपं सांगू का? ज्या दिवशी आपण जाऊ त्या दिवशी कमीत कमी जिल्ह्याला तरी दुखवावं, मग तो जिल्हा सुद्धा द्या सोडून. ज्या दिवशी आपण जाऊ दादा त्या दिवशी कमीत कमी जिल्ह्याला तरी दुखवावं, मग तो जिल्हा सुद्धा द्या सोडून. ज्या दिवशी आपण मरू त्या दिवशी कमीत कमी तालुक्याला तरी दुखवावं, मग तो तालुकाही द्या सोडून. ज्या दिवशी आपण मरू त्या दिवशी कमीत कमी गावानं तरी 13 दिवस आपल्यासाठी सुताक पळावं, मग तो गाव सुद्धा द्या सोडून. ज्या दिवशी आपण मरू त्या दिवशी कमीत कमी भावकीनं तरी खांदा द्यायला आपल्या दारात यावं. एवढं चांगलं जगा. अजून सोपं सांगू, भावकी सुद्धा द्या सोडून. ज्या दिवशी आपण मरू त्या दिवशी कमीत कमी जन्मदे त्या पोरानं तरी शेवटचं पाणी पाजायला आपल्या दारात यावं. एवढा आयुष्यात चांगलं जगा आणि मगच मरा. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं अण्णा निघून गेला पण आयुष्यात तुमचा शेवट नक्की कसा झाला? शेवट तो भला. आज तुमच्याकरता एवढी सगळी लोक जर इथपर्यंत पोहोचले असतील तर नक्की अण्णा तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं करून गेला म्हणून शेवट तो भला. माझा भाऊ गोड झाला. जर तुमचा शेवट गोड झाला तर महाराज म्हणतात होतं तरी काय? आलो निजाच्या माहेरा भेटे रकुमाईच्या वडा. आणि मग काय होतं? परिहार झाला. महाराज म्हणतात मागच्या जन्मीचा परिचय होतो. कसा परिचय होतो? कारण देवाच्या आणि जर तुमची भेट झाली तर मागच्या जन्मीचे परिचय होतो म्हणून परिहार झाला. अवघ्या दुःखाच्या मागुता. महाराज म्हणतात एकच करा, आता एकच जपा. काय जपा? तर त्याचं नाव आहे वाचा. बसलेली मंडळी मला तुम्ही सांगा, जन्माला आलेल्या पोरग लगेच बोलतं का? जन्माला आलेल्या पोरग लगेच बोलतं का? नाही ना बोलत. देव म्हणतो, महाराज मी म्हणते ही वाचा इतकी वाईट आहे, या वाचा दिल्या म्हणून काय बी बोलू नका, कारण या वाचेनं बरेच कर्म तुम्हाला भोगावे लागतील. पुण्य सुद्धा कराल आणि पाप सुद्धा कराल. दिले म्हणून काय बी वापरू नका. वचनबद्ध राहा, दिलेला शब्द पाळा, कारण ही वाचा आहे. येताना लेट आल्या पण सगळ्यात आधी जर आपली काय जात असेल तर ती काय जाती? वाचा. म्हणून दिल्या तोपर्यंत चांगली वापरायला शिका. दिल्या म्हणून कुठं बी वापरू नका. म्हणून महाराज म्हणतात जाणार असेल शेवटी तर एकच जाणार आहे, ती जाणार आहे वाचा. म्हणून वाचा जपा, शब्द पाळायला शिका. जर तुम्ही आयुष्यात शब्द पाळाल तर या वाचेनं तुमचं पुण्य घडल्याशिवाय राहणार नाही. परवा माझी मुख्यमंत्र्यांची भेट झाली, होणार नाही पण समजा झाली आणि साहेबांना भेटल्यानंतर साहेब मला म्हणले महाराज एवढ्या दिवसातून आलाय काहीतरी मागा. मी म्हटलं साहेब काहीच नको. साहेब म्हणले जिथे येतात मला मागतात पण तुम्ही आजपर्यंत का मला नाही मागितलं? मी म्हटलं मला साहेब काहीच नको. साहेब म्हणले महाराज काहीतरी मागा पण मागून बघा. मी म्हटलं साहेब मला काहीच नको. जाता क्षणी साहेब म्हणले महाराज काय बी मागा. मी म्हटलं साहेब एवढीच तुम्ही तळमळतेने विचारताय, माझी तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर मी मागतोय ते तुम्ही द्या. साहेब म्हणले मी सीएम आहे, पाहिजे ते तुम्हाला दे, मागून तरी बघा. मी साहेबांना म्हटलं मला एकच तुमच्याकडून अपेक्षा आहे. साहेब म्हणले कशाची? मी म्हटलं मला एकच तुमच्याकडून पाहिजे, आत्ताच्या आत्ता तुम्ही राजीनामा द्या. देऊ शकता? नाही. याचा अर्थ वाचा दिली म्हणून वाचन काही बोलता येणार नाही. जोपर्यंत दिल्या तोपर्यंत चांगली सांभाळा, कारण आलेला शब्द यातून जे बोलाल ते प्रत्येकाला भोगावं लागल. म्हणून तुका म्हणे वाणी घेता घेविता धनी, चालवणारा बोलवणारा तोय, आलो निजाच्या माहेरा भेटी रघुमाईच्या वरा. महाराज म्हणले बाबा एवढं सांगून जर तुम्हाला नाही कळलं तर नाथ महाराज सांगतात कुठं नाही Hey!
एका जनार्दनी आमचं कायच जाणार नाही, पण काळ तुम्हाला हो बांधून नेणार. प्रत्येकाला जावं लागल, कारण तुम्ही किती बी वाचवा. तुला हिफाजत करले तुला करे रखवारी, जाएगा एक दिन पंजेर एक पिंजरा खाली. पिंजऱ्याचा दरवाजा उघडला, सगळं गबाळ गोळा करायचं. मग किती बी श्रीमंत असू दे, कोणी बी असू दे. कसं आहे सांग का, कैसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी तेरी ये दौलत, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है एक दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुमको काटो पे चलना पड़ेगा. जावं लागत म्हणून सावध व्हा भाऊ. जाण्याच्या अगोदर महाराज म्हणतात सावध व्हा आणि एकच करा. काय करा तर देवाचं भजन करा. मग त्या देवाचं नाव आहे तरी काय, विठोबा. Oh
नतमस्तक होतो. कैलासवासी वैकुंठवासी बाळासाहेब चौगुले अण्णा, या अण्णांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ तुम्ही सगळेजण जमला. जाता आता सांगून द्या, माझे 10 मिनिटं अजून शिल्लक आहे. बसल्या प्रत्येक माणसाला सांगून जातो, ऐकून जा. मी मगाशी बोलून गेलो 80 कोटीचा माणूस सुद्धा ढसा रडत होता. पैशाने या जगात श्रीमंत होता येत नाही. या जगात मी मगाशी सांगून गेलो, ही 2 माणसं सांभाळा. ज्या बापानं कष्ट केलं त्या बापाला आयुष्यात सांभाळायला शिका. लय मोठा बाप आहे तुमचा, पण या जगात बाप कधीच कोणाला कळाला नाही. आई जर या समाजाला कळालं, बसलेली मंडळी बसले माझ्या प्रत्येक बापाला सांगून जातो, ऐकून जा. ज्या पोराकरता ज्याच्या करता तुम्ही पळाल त्या प्रत्येकाला सांगून जातो, रोज पळा, मी अजिबात दुमत देणार नाही. इतकं शिकवा तुमच्या पोराला, इतकं शिकवा, बस बस दुनियानं तुमच्या पोराला सलाम केला पाहिजे. पण मला एक वाक्य सांगायचंय, इतकं बी त्या पोराला शिकू नका की ज्या बापानं शिकवलं त्याच बापाला पोरग म्हणेल बाबा तुम्ही आमच्यासाठी शिकवा. शिकवण्याबद्दल दुमत नाही, पण इतकं पण शिकू नका की शिकवल्यानंतर तीच पोरग बापाला म्हणेल बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं. हा, हे म्हणायचे शब्द याच्या अगोदर मला एक वाटतं, थोडस 4 घर कमी शिकवा, पण त्या पोरानं बापाला बघितल्यावरती मान खाली घालावे. ही संस्काराची शिदोरी आपल्या लेकरांना द्या. ज्या दिवशी तुम्ही द्या त्या दिवशी नक्की चांगले बाप म्हणून गेल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. एवढंच संस्कार घ्या, बाकी काही नाही. या जगात आता सगळ्यात फार किंमत जर कशाला असेल तर ती फार किंमत आहे संस्काराला. आणि जर तुम्हाला हसण्यावारी ही जर गोष्ट वाटत असेल तर प्रत्येकाला माहिती आहे, टीव्ही उघडली, पेपरचं पान जर उघडलं तर आपल्याला खून मर्डर याशिवाय एकही बातमी आपल्याला बघायला मिळत नाही. आज त्यांच्या कुटुंबावरती वेळ आहे, आपण हसू, पण ज्या दिवशी आपल्या कुटुंबावरती वेळ येईल त्या दिवशी आपण रडत असू. पण दुनिया आपल्याकरता हसल्याशिवाय राहणार नाही. दुनिया आपल्याला न हसण्याकरता आता सावध व्हा आणि चांगली संस्काराची दोरी पाठीमागे द्यायला शिका. लय कष्ट केलं त्या बापानं, आईचं रडू या समाजाला कळलं. महिला मंडळी या जगात बाप तुमच्या करता कळण्याकरता बापच व्हावं लागतं. महिला मंडळ तुम्हाला बाप लगेच कळतो. ऐका, अण्णा गेल्याचं दुःख दुसरं तिसरं कोणालाच विचारू नका. माझी सर्वांना विनंती आहे, अजिबात इकडे तिकडे गडबड कोणी करू नका. मी बरोबर 12:05 ला पुढे टाकणार आहे. तुम्ही गडबड केली तर माझं 5 मिनिटं कीर्तन वाढेल. म्हणून सर्वांना विनंती आहे, 10 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत, अजिबात कोणी गडबड करू नका. ऐका दादा, अण्णा गेल्याचं दुःख जर कोणाला विचारायचं असेल तर ऐकून जा. ज्या पत्नीने शपथ घेतली होती, 1 नाही 2 नाही 3 नाही 7 जन्म मला हाच पती मिळावा, कधीतरी त्या पत्नीला त्या अर्धांगिनीला जाऊन कधीतरी विचारा, तिच्या जवळ बसा आणि तिला विचारा. झुंबरताई असतील त्यांना विचारा, दादा ज्याचा प्रपंच मोठा करण्याकरता 30-35 वर्ष झाला आम्ही संसार मोठा केला असेल थाटामाटात, आणि वास्तविक पाहता म्हातारपणात सनेबंद झाले. वास्तविक पाहता जर विचार केला तर स्त्रीच्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणाला जर सगळ्यात फार गरज जर कोणाची असेल त्या स्त्रीला, तर ते आपल्या लेकरापेक्षाही आपल्या नवऱ्याची गरज जास्त असते. आणि कदाचित आज लेकरांना पैसा असेल, सगळी लेकरं करतील रे दादा, पण मला असं वाटतं ज्या काळात स्वतःच्या पतीची शेवटच्या क्षणाला गरज होती त्या क्षणाला खऱ्या अण्णांना जावं लागलं. काय दुःख वाटतं तर त्या ताईला विचारा. अजून दुःख विचारत असेल तर तिन्ही लेकरांना विचारा. ज्या बापामुळे आज आम्हाला मिळालं, मंगेश दादा असतील, निखिल दादा, राहुल दादा असतील, आज कंस्ट्रक्शन लाईन असेल, गॅरेजचं काम असेल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या बापानं आम्हाला आधारपणे खंबीरपणे हात उभा केला असेल, कधी आला असतील थकून दबून आले असतील, आणि बसल्यानंतर ज्या बापामुळे आज आम्हाला स्वाभिमान मिळालं, 4 माणसात बसण्याची किंमत ज्या बापामुळे आम्हाला मिळाली, तो बाप आज आमच्या घरात नाही. काय दुःख वाटतं त्यांनाही विचारा. बाप लय करतो दादा, काय केले त्या बापानं? बापूला रडू डोळ्यात नाही, बाप रडतो कुठून सांगून जातो, ऐकून उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावा दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पटामधी हसू जरी कना बाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापल. लई अवघड आहे गड्या उमगाया बापल, उमगाया बापल. बाप कळायला बाप व्हावं लागतं. त्याच्या पटक्यात दर्याला हो कशी ठिकाण जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली माझ्या डोळ्यातली आसवं उडी मायेनं पुसताना बरी होंद करटतोया गोष्ट बाबाची सांगताना, बरी होंद करटतोया गोष्ट बाबाची सांगताना. ऐका दादा हो, बाप जीवनामध्ये पाहिजे, कसाही असू
तुमचा बाप लुळा लंगडा पांगळा अंधळा कसाही तुमचा बाप असू द्या, पण प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाचा बाप पाहिजे. का सांगून जातो ऐकून जा लेकरा हो. ज्या दिवशी तुमचा बाप तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो त्या दिवशी कोणी जरी आपल्या अंगावर आलं तरी अख्ख्या गावाला मागच सारण्याची ताकद फक्त बापाच्या मनगटात असते. कारण त्या लेकराला सुद्धा माहित असतं माझा बाप जर माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा असेल तर माझ्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. इतकी ताकद त्या बापाची आहे. मला मंडळ तुमच्या करता बाप सांगून जातो 2 मिनिटांमध्ये. या समाजाला बाप कळला नाही पण तुम्हाला कळला. कारण बापाचं प्रेम या जगात जर कुणावर सगळ्यात जात असतं तर ते फक्त आणि फक्त लेकीवरती असतं. कधीच बाप रडत नाही आयुष्यात, बाप कधीच रडत नाही. पण शेवटच्या क्षणाला बाप रडत असतो. मायमावले हो तुमच्या करता बाप रडतो कारण त्या बापाला माहितीये तर हाताच्या फोडासारखा संपले रे. ऐका भाग्यवान आहे मंडळी, ज्याला एक पोरगी आहे तो भाग्यवान आहे. मी कीर्तनात सांगत असतो, भैया दादा सांगत असतो, हा ज्याला एक पोरगी आहे तो भाग्यवान आहे, ज्याला 2 पोरे आहेत तो डबल भाग्यवान आहे. आणि ज्याच्या आयुष्यात पुरे त्यासारखा पुण्यवान या जगात कोणीच नाही. पोरगी देव कोणाला बी देत नाही. पोरगी देण्याकरता त्या देवालाही माहिती आहे त्या बापाच्या मनगटात का तेवढी ताकद असावी लागते. कारण 18 वर्षापर्यंत तर हाताच्या पोडासारखा जगतो. मी सांगायची गरज नाही. तुम्ही रोज त्या परिस्थितीत बघणारी मंडळी. आज लग्न झालं तर 6 महिन्यात डिवोर्स आहे. फार बेकार परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. त्या बापाला काय वाटत असेल पण तर हाताच्या पोडासारखा 18 वर्षापर्यंत त्या लेकीला सांभाळतो आणि कदाचित देत असताना गळा भरून सोनं देतो, टेम्पो भरून भांडी देतो, एवढं सगळं देतो. आणि ज्या दिवशी आपली लेक जाते त्या दिवशी त्या लेकीला सांगत असतो तायडे एवढं दिलं म्हणून कधी बापाचा उपकार मानू नकोस. रातच्या 12ला तुझ्या प्रपंचात अडचण येते, तुझा बाप तुझ्या करता धावत आल्याशिवाय राहणार नाही. हा सांगणारा फक्त जगाच्या पाठीवर एकच व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे बाप. आणि असा बाप ज्याच्या जीवनातून जातो त्या दिवशी आपलं अस्तित्व संपल्याशिवाय राहत नाही. म्हणून बसलेली मंडळी सांगून जातो देव लय बी घासू नका आणि लय बी देव पूजू नका. देव पूजल्यानंतर नाही देव भेटायचा असं मला वाटतं, पण आई बापाची सेवा करा, देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद त्यांच्या चरणामध्ये. म्हणून सांगून जातो पुन्हा एकदा आई बापाची सेवा करा. लय कष्ट केलं त्या बापानं, काय काय कष्ट केलं. बाप कष्टाचं कामाडी उसमयात तोडतोया, भाकर पोरांना ठेवून कांड उसाचं चाकतोया, कमीच कपाटी फटलेलं शिवदोऱ्यानं शिवनेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेली. म्हणून बापाला जपा. लय कष्ट करणारा तुमचा बाप आहे. ज्याच्याजवळ बाप आहे त्यानं बापाची सेवा करा, ज्याच्याजवळ आई आहे त्यानं आईची सेवा करा. म्हणून पुन्हा एकदा या चौगुले परिवाराला धन्यवाद व्यक्त करतो. पाठीमागे कीर्तन भजन अन्नदान वस्त्र ठेवलं. अण्णा तुम्ही खरंच तुमच्याकरता एक शेवटचं प्रमाण देऊन जातो. जगी यायचा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. का सांगून जातो तुमच्या संस्काराच्या शिदूरवरती ही पाठीमागे लेकरं जन्माला आली. म्हणून अण्णांकरता ही पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वजण अण्णांवरती प्रेम करणारी, या चौगुले परिवारावरती प्रेम करणारी बरेच या ठिकाणी मान्यवर उपस्थित सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा ज्यांचा वसा वारसा आणि कुठेही मी भेटू द्या महाराज काय चाललंय पोरांचं कसं चाललंय. या ठिकाणी भैया दादा सुद्धा आले, वैभव दादा असतील, दादांचे चरणदर्शन घेतो. त्याचबरोबर भाव सुद्धा या ठिकाणी आले. परवा भाव मला वाटतं एक 2-3 महिन्यापूर्वी भाव तुम्ही कार्यक्रमाला आला होता आणि म्हणला होता मोठे कीर्तनकार होत्या, आमचं बी महाराज जरा मोठं होऊ द्या. आणि कदाचित तो शब्द 5-6 महिन्याला का होईना पण मोठा लागू झाला. ह्या वर्षात तुमचा महाराज का होईना पण मोठा झाला. असंच भावांचं दादा असतील सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. या चौगुले परिवारावरती प्रेम करणारी बरेच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक. विनेकरी महाराजांनी गोड मधून वाजवला आमचे संगम महाराज त्यांचे चरणदर्शन घेतो. निखिल महाराज असतील त्यांच्या चरणदर्शन घेतो. कडेगाव या ठिकाणी ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था आहे. कुणाला आई नाही कुणाला वडील नाही अशी गोरगरिबाची लेकरं तिथं शिकवली जातात. 1ही रुपया तिथं कोणाचा घेतला नाही. राहणं खाणं जेवण सगळं फ्री मध्ये असतं. बरंच प्रेम या करायचं तिथपर्यंत असतं. बऱ्याच वेळा 2-3 वेळा भैया दिलं होतं दादाने सर्व काही लागलं एवढं. खऱ्या अर्थानं त्या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. आणि तुम्ही सगळेजण आला सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक. आणि ज्यांनी गोड सिस्टीम दिली आमचे अण्णा असतील संतोष अण्णा त्यांच्याही चरणदर्शन घेतो. ज्यांचं गोड म्हणतात त्यांचे दाजी असतील दाजींचेही चरणदर्शन घेतो. ज्यांनी गोड मागापासून शूटिंग केलं त्याला तुमच्याही चरणदर्शन घेतो. तुम्ही सगळेजण आला सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक. आणि या ठिकाणी फक्त जातात एकच वाक्य सांगून जातो बाबा हो. सगळ्याच्या पायाला स्पर्श करून एकच वाक्य सांगतो
आयुष्यात एकच जपा, त्याचं नाव आहे आई बाप. सगळ्यात मोठी दैवत आहे तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. एवढं मोठं दैवत भगवंतानं तुमच्या दारात पाठवलं. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. मेल्यानंतर रडण्यापेक्षा जिवंतपणे चांगले त्यांना घास घाला. मरताक्षणी तुम्हाला जाताना तुम्हाला चांगला आशीर्वाद द्यावा, एवढं तुमच्यावरती शेवटचा निरोप पोहोचवतो. आणि याच ठिकाणी कीर्तन सेवला तुकाराम 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 तुकाराम